हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? आम्ही पण एकदम मजेत आहोत. तर आज आहे फ्रायडे आता 1 मे आहे. कामगार दिनानिमित्त आज सुट्टी आहे, त्याच्यामुळे आज सगळ्यांना सुट्टी असणार आहे ऑब्व्हियसली. आता त्याच्यामुळे आम्ही पण आता उठलोय. आता मी भाजी बनवते, वांग्या बटाट्याची भाजीचा प्लॅन आहे माझा. हे बघा, मी आता कापून घेतलं. असे लाल वांगे छान लागतं, तर मी आता ती भाजी बनवणार आहे. तर कशी बनते, काय बनते हे तुम्हाला दाखवेलच. आता प्रोसेस काय दाखवत नाही, एव्हरीबडी नोज. तर मी आता आज वांग्याची भाजी बनवणार आहे, चपाती वगैरे बनवणार आहे. चला तर मग ब्लॉगची सुरुवात झाली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. हॅलो एव्हरीबडी. तर ना आता आज आम्ही ना डीमार्टला गेलो होतो दुपारनंतर. दुपारी जेवण केलं आम्ही. वांग्या बटाट्याची भाजी केली होती मी, आणि चपाती वगैरे केली, जेवण केलं आणि लगेच गेलो. कारण की आम्हाला गर्दी नको होती जरा. म्हटलं आता जरा दुपारी जाऊ तर मग गर्दी कमी मिळेल. सुट्टीच्या दिवशी आज 1 मे आहे. सगळ्याच लोकांना ऑलमोस्ट सुट्टी आहे, तर लोक सुट्टीच्या दिवशी जास्तच गर्दी करतात डीमार्टला. आणि मग म्हटलं दुपारच्या टायमिंगला थोडे कमी असणार आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळे पटकन आवरलं. जेवण झालं, मी रेकॉर्ड पण नाही केलं ते. आणि मग आता किराणा भरून आलोय. तर किराणा भरला, पण स्पृहाला नेणं म्हणजे चुकच करणं असतं. तिने इतका खर्च केला आज. काही ज्या गोष्टी घ्यायची गरज नाही त्या गोष्टी सुद्धा ती पोरगी उचलते आणि ऐकत नाही. आपल्याला मजबुरीमध्ये घ्यावाच लागतात. तर आता मी जस्ट किराणा तो काय काय घेतलाय वगैरे ते सगळं दाखवायला तर नाही सांगता येणार तुम्हाला, कारण खूप येते आपलं डाळी साडी जे युज्युअल रेग्युलर असतो ते घेतलंय मी. आणि जस्ट आम्ही घरी आलोय. खूप डोळ्यांची आग होते माझी, तरी मी काळजी घेते बरं का. गॉगल वगैरे लावते, बट तरी खूप आग होते चेहऱ्याची. एनिवेज गाईज, आता किराणा करून आली आहे. काही मेन असेल तर रेकॉर्ड करेल, नाहीतर एनिवेज भाजीपाला मी दाखवतेच ऑलवेज. मी भाजीपाला काय काय आणते, तर किराणा करायला ना दाखवते, थोडं दाखवते तुम्हाला मी काय काय आणते. चला तर ना हे बघा, मी असं एकमेक थोडंसं वारली पेंटिंगवाला ना बेडशीट आपल्या याचं उशीचं कवर घेतलंय. हे बघा, असं कवर घेतलंय आणि मागून अशी डिझाईन आहे त्याला जरा अशी. तर मला आवडलं, बघताच आवडलं ते ॲक्च्युली. आणि मग मी 4 घ्यायचे होते मला, पण तिथे 3च अवेलेबल होते. तर मग म्हटलं एनिवेज ठीक आहे. तर हे एक घेतलं असं. अजून 2 आहे, म्हणजे सेम असे 2 घेतले ते 2 अंशांना, कारण ॲटलिस्ट 2 मॅच झाले पाहिजे. 3च होते, 4 भेटले असते तर पक्का अजून 2 घेतले असते मी. नंतर ना स्पृहाला थोडीशी घरात वापरायची पॅन्ट घेतली आहे. हे स्पृहाचं ते अगेन टॉप येतो, तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये जर ती आली तर दिसेलच. 2 घेतले असे उन्हाळ्यासाठी जरा. आणि ना बघा, हा फ्रॉक आहे ना तिच्या पप्पांना आवडला जरा, तर हा फ्रॉक घेतलाय तिच्यासाठी. तुला पण आवडला ना? तर असा फ्रॉक घेतलाय. त्याला हे बेल्ट पण आहे, जरा बेल्ट पण मिळालाय. छान आहे, मला पण आवडला. पण मला युजली ना असं जरा एवढं नाही आवडत. एनिवेज त्यांना आवडला ना, झालं. मला कुठे घालायचं आहे. आणि मी ना माझ्यासाठी ही घेतली. जरा गावाला वगैरे गेलं ना तर मला मेकअपला असं पाऊचेसच नव्हते माझ्याकडे. 2-2, 3-3 वेगवेगळे पाऊच पकडावं लागायचे. आणि मग काय होतं ना, तिथे वेळेला मेकअप करायच्या टायमिंगला ना कुठे काय शोधावं लागायचं. तर हा एक बेस्ट टाईम, म्हणजे दुसरीकडे बघायचंच नाही, फक्त हाच ओपन करायचा. याच्यात सगळ्यांचं मला हे ना 139ला मिळालं ते माझं. याच्यामध्ये हे ट्रान्सपरंट आहे. अजून असे होते की जे पूर्ण असे पिंकमध्ये होते. मला ट्रान्सपरंटच घ्यायचं होतं, म्हणजे कळतं आपल्याला नाही का. तर वॉश बॅग लिहिलं आहे त्याच्यावरती. मग मी माझ्यासाठी ही एक घेतली आहे. तर ना ह्या बॉटल 2 घेतल्या आम्ही, फ्रीजमध्ये भरून ठेवण्यासाठी. चांगल्या आहे त्या जरा. तर त्या बॉटलची प्राईस आहे ना 25 आहे. 25ला 1 आहे, मला ती 21ला 1 मिळाली. घेऊन टाकल्या मग मी, मला विचार नाही केला. आणि ना हे जे फ्लोअर क्लीनर आहे ना, ॲक्च्युली प्राईस त्याची खरंच खूप कमी, पण मला त्याचा वास खूप आवडतो. असं खूप प्लीजंट वाटतं आणि मला फरच्या खूप क्लीन दिसतात त्याने. हॉस्पिटलमध्ये कसा वास येतो फरचीचा, पुसलेल्या फरचीचा, तर तसा वास येतो आणि मग मला ते खूप आवडतं. म्हणूनच मी ते आणले. हे माझ्याकडे आधी होतं, आता मी हे आणलं लॅव्हेंडरचं. बघूया, इंग्लिश लॅव्हेंडर. आणि ही ना एक्झॉटिक रोज. तर याचा स्मेल इतका स्ट्रॉंग आणि इतकं भारी वाटतं ना, असं वाटतं आत्ता खरी साफसफाई केली आपण, असं वाटतो. म्हणून मी आणलंय. बघू आता, म्हणून 2 आणल्यात. बाकी माझ्या ना अगरबत्त्या पण संपल्या होत्या, ह्या पण आणल्या. आणि मी खूप अशा चिंगूस आहे, मी बाय 1 गेट 1 असलं तरच आणते.
तर ती पण बाय वन गेट होती नाही, ही पण बाय वन गेट वन होती. तर मग मी दोघं घेऊन आली, एक एक एक. त्यांची तशी प्राईस हाफच लागणार आहे. असे 2 आणले मी अगरबत्त्या. आणि ना हे आपलं भांडी घासायचं लिक्विड आहे ना, हे पहिल्यांदा ट्राय केलं मी. हे पण 200 रुपयाला 2 लिटर मिळालं मला. बघू म्हटलं ट्राय करू. मागच्या वेळेस विम होतं, आता म्हटलं रिप्लेट ट्राय करू म्हणून मी आणलं. बघू काय होतं. काय नाही, चांगले भांडे धुतले जातात, काय नाही होतं एवढं. निंबू आहे त्याच्यात, घेतलं मग टेन्शन नाही घेत मी जास्त. आणि ना ही जी पाऊच आहे ना, ही स्पेशली देवाला दिवे लावण्यासाठीच आणते मी. नाना फणा तोटा मस्त देवाला दिवे लावायला काम येतं. आणि त्याचा एक असं आहे की काजळी नाही पसरत घरामध्ये. सोयाबीन तेल आहे ना, तर काजळी नाही पसरत. आणि आम्ही खायला सूर्यफूल वापरतो. आणि ही बघा, ही आमची आहे वाघबकरी चाय, जी आम्ही वापरतो. मिठाच्या 2 पाउचेस. आणि तुम्हाला मी आधी त्याच्यात बोलली होती क्रेनबेरीज, तर ह्या खूप बेस्ट आहे उन्हाळ्यामध्ये. खरंच ज्यांना कोणाला जरा उन्हाळीचा त्रास होत असेल किंवा उष्णतेचा त्रास होत असेल तर डू बाय दिस. काही 99ला भेटतात ते. छान आहे. आणि काय नाही, आपल्या खजूरसारखंच लागतं पण जास्त स्वीट असतं ते. ब्लॅक सॉल्ट, पोट वगैरे दुखलं तर. ॲक्च्युली ते ब्लॅक सॉल्ट कडे नाही आहेत, पेस्ट आहे त्याची. हळदी पावडर महाग भेटते ती. अर्धा किलो मला 58 रुपयाला मिळाली आहे. खूप चिंगूसपणा करते मी. खूप 4-5 प्रॉडक्ट बघते, चेक करते आणि मगच प्रॉडक्ट उचलते. आणि क्वालिटी पण बघते जरा. आणि ना मला ना जरा शेवया करायच्या आहेत, त्याच्यामुळे मी म्हटलं जरा रवा घेऊन येऊ. 2 किलो पीठ आणि कशा 3-1 किलोच्या शेवया करून मी म्हटलं बघू जमलं तर, नाही तर नाही बनवायच्या. बघू जमलं तर, नाही तर रवा कामात येऊन जातो आपल्याला एनिवेज. मोस्ट लागणारी गोष्ट आमच्या घरामध्ये बेसन पीठ, ती पण मी घेतली आहे. तूर डाळ 1 किलो पण नाही आहे, अर्धाच किलो घ्यायची होती पण ती भरल्या गेली, म्हटलं जाऊ द्या 1 किलो घेऊन घेतली. मोहरी, सोप, जिरं संपलं होतं तिथलं. सुट्टं म्हटलं ट्राय करूया. मग दरवेळेला मी इग्नोर करायची, सुट्टं जिरं असतं डिमांडमध्ये. मी जरा ट्राय करू म्हटलं. आता माझं आमच्या घरी ना जिऱ्याशिवाय भाजीला फोडणी कोणाला आवडतच नाही जिरं नसल्यावर. तर म्हटलं जरा डोळ्यात. तर मी जिरं किती घेतलं आहे, काय नाही 105 रुपीज, 105 रुपयेचं आहे. अभी बहुत ज़्यादा है. दिस इज फर्स्ट पोहा, ते मी उचललं आहे. आणि परत मूग डाळ. आता इतकं झालं आहे की माझा चेहरा लपतो इथे. बस आता एनिवेज गाईज, बाकी एवढं आहे. बाकी सगळं तर काही दाखवत नाही तुम्हाला, खूप साऱ्या गोष्टी. आता त्याला परत टाकून देते मी. ती गर्दी झाली इथे वरती. मला बोलतील ते आले तर परत की थोडा पसारा घालून ठेवला परत. एनिवेज गाईज, मी आता पसारा आवरते आणि मग तुम्हाला भेटते. चला तर मग, टिल देन स्टे ट्यून. आता मी बघते चहा पाण्याचं काहीतरी. आता वाजले किती माहिती का, कांट सी हिअर. आता ना 5:30 वाजायला 7 मिनटं बाकी. 5:23 झाले. मस्त आम्ही वेळेत आलो बरं का. पण उन्हाचा काही त्रास जाणवला नाही अजून. स्पृहाला बघू. चला तर मग गाईज, बघते मी आता काय करायचं काय नाही. रेकॉर्ड करता आलं तर पक्का रेकॉर्ड करते. टिल देन स्टे ट्यून. आणि तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज बघा. तर बघा, हे आहे आमचं रात्रीचं जेवण. जरा मी रेकॉर्ड करायला उशीर झाला बरं का. तर अंडा करी बनवली होती आणि राईस बनवलं होतं. बस स्पृहा पण खाते असं. आणि खूप उशिरा रेकॉर्ड केलं म्हणून तर इथे ना माझं एक पार्सल आलं होतं, जे टी व्हीच्या पुढचं युनिट असतं ना. तर ॲक्च्युली काय झालं होतं, ते काचेचं होतं माझं. आणि ते काचेचं ना काच फुटून गेली होती ती माझ्या सासूबाईंकडनं एक दिवस. तर आम्ही त्याच्यावर खूप काय प्रयोग केले. मग त्याच्यावर ते टी व्हीचं सेटअप बॉक्स वगैरे ठेवला होता. पण मग मी ऑनलाईन बघितलं, मला जरा ओके वाटलं.
तर त्याला मी स्वतःच डिसमॅन्टल होतं ते ऑलरेडी, आणि मग मी त्याला जोडत होती. माझं सोपं होतं खूप जोडायला, की जे मी पण जोडू शकत होती. किचनमध्येच करायला लागली, पण नंतर जोडायच्या टायमिंगला मला ना ते पूर्ण डिसमॅन्टल करावं लागलं आणि मग जोडावं लागलं बरं का. आणि मी एकटीने काही जोडलं नाही, स्पृहाच्या पप्पांनी पण जोडलं जरा, कारण माझ्याकडनं काही होऊ शकत नव्हतं. एवढं मी केलं स्वतः. सोपं वाटलं. मस्त सक्सेसफुली जॉईन केलं आम्ही असं. खूप कष्ट लागले बरं का जोडायला. टी व्ही पण सुरू झालाय आमचा, रिचार्ज संपत आलाय वाटतं. हे एव्हरीवन, तर वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. तर आज दिवस आहे सॅटर्डे. सॅटर्डेचा आमच्या घरी उपवासच असतो. माझा नसतो, स्पृहाचा नसतो, बट असतो एक जण, म्हणजे असा स्पृहाच्या पप्पांचा उपवास असतो, त्याच्यामुळे उपवासाचंच बनतं. ॲज यू गाईज नो उपवासाचंच बनतं. तर ना काय झालं, काल मी चणे उकडून ठेवलेले होते, पण ते काल खाण्यात नाही आले. स्पृहाच्या पप्पांनी वेगळाच मेनू बनवायला लावला, आम्ही तोच खाल्ला, त्याच्यामुळे मग काय बनवलं नव्हतं. तर ना साबुदाणा मी आता भिजत टाकलेला आहे, आणि ते चणे मी आता बनवणार आहे माझ्यासाठी, आणि स्पृहासाठी 2 चपात्या बनवून घेणार आहे. तर बघू, ती जी चपाती जरी माझ्या चण्यासोबत खाली तर ठीकच आहे, नाही तर दही चपाती तिला खाऊ घालून देईल. थोडा साबुदाणा पण ती काल मागत होती, तर मग आज तिला साबुदाणा तिच्या पुरता वेगळा बनवेलच नाही तसा, पण चपात्या 2 बनवूनच ठेवणार आहे, कारण की ती कधी पण चपाती तिला मागते, त्याच्यामुळे मी तिला तिच्यासाठी चपात्या पण बनवावं लागणार आहे माझ्या. आता मी बटाटे उकडत टाकते, आणि दिवसाची सुरुवात छान झाली आहे. आता मला ते टीव्हीचं युनिट जोडायचं होतं, ते पण तुम्हाला दाखवते, ते क्लिप टाकते मी. टीव्हीचं युनिट जोडलं, थोडंसं कष्टाचं काम होतं ते. आणि सकाळी उठल्या मी कपडे धुवायला लावून दिले होते. कपडे धुवून वाळताय आता सकाळचे लिटरली ना 10 वाजले. बऱ्याच लवकरपैकी माझं काम आवरलं गेलंय. आता ना मला काल डीमार्टला जाऊन आलो ना, तर खूप सारं असं सामान घेतलेलं आहे. तर ते सामान आहे ना मला आता बर्नरमध्ये भरून ठेवायचं आहे, पण मी आता उन्हाळ्याचे भरपूर डबे धुवायला काढलेले आहेत. तर मग मी काय केलं, त्या बर्नरमध्ये होती थोडी डाळ, त्याचा बर्नर रिकामे केलं आणि त्या परत धुते मी आता, आणि धुवून त्याच्यामध्ये डाळी वगैरे भरून ठेवणार आहे. ते वेगळंच ठेवणार आहे, कारण की मला हळूहळू सगळंच मांडणी पण धुवायची मला पूर्ण. तर माझा तोच प्रयत्न राहणार आहे. त्याच्यामुळे इथे सगळं डायनिंग टेबलवर पसारा पडलेला आहे. भांडी धुवायची आता थोडेसे आतल्या स्वयंपाकाचे वगैरे. एनिवेज, तर आता स्वयंपाकाची माझी याची सुरुवात तर झालेली आहे दिवसाची. आता मी ना मस्त बटाटे उकड्यात टाकून देते, आणि मग साबुदाणा बनवायची तयारी. चला तर मग गाईज, व्हिडिओची सुरुवात झाली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका.